नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल म्हणजे फूड लवर्सवर. आणि फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे रेसिपी गार्लिक ब्रेड आणि पिझ्झाचा फ्युजन म्हणजेच ओपन ब्रेड पिझ्झा रेसिपी आहे ना. मस्त रेसिपी. तर काही नाही, झटपट होणारी आहे, काही जास्त थांबजाम नाही आहे, बेसिक काही आपल्या भाज्या लागतात आणि ही रेसिपी रेडी होते. ह्याच्यासाठी हे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. शक्यतो जितकं बारीक होईल तेवढे बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत सगळ्या भाज्या. त्याच्यानंतर मी इथे लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरचीचा यूज केलेला आहे. तुमच्याकडे त्या दोन्ही नसतील तर तुम्ही हिरवी ढोबळी मिरचीचा यूज केला तरीही चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता गार्लिक ब्रेड म्हणजे आपण कसं भरपूर सारा लसूण टाकतो, तर मी काय केलेलं आहे, लसूण खूप सारा घेतलेला म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि ते आपला झारा असतो त्या झारामध्ये ठेवून भाजून घ्यायचा आहे. भाजून कशाला घ्यायचं की त्याचा कच्चा पण निघाला पाहिजे, पूर्ण जाऊ द्यायचा. तर ते तो भाजून झाल्यानंतर आपल्याला बारीक असं छान असं कापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी वितळलेला बटर घेतलेला आहे आणि त्याच्यात हे लसूण टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, त्याच्यानंतर तुमच्याकडे बऱ्याच कोणतेही जे पिझ्झासाठी जे बेसिक मसाले असतात ते कोणतेही असतील तर ते तुम्ही टाकू शकता. ऑरिगॅनो, जर तुमच्याकडे फक्त मिक्स हब असेल तर तुम्ही मिक्स हब टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे जर फक्त पिझ्झा मिक्सिंग असेल, पिझ्झा मिक्सिंग टाकलं तरी चालेल. मी चिली फ्लेक्स हे टाकले नाहीच तर डॉमिनोज पिझ्झा आपण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला फ्री ऑफ जे सॅशे मिळतात त्यातले ते तुम्ही यूज केले तरी चालू शकतं. आता मी सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून घेतल्या. त्याच्यानंतर मी त्याच्यात मिओनिज टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि जे मी ॲज युजल म्हटले की ऑरिगॅनो हे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही टाकू शकता. मीठ टाकायचं आहे, चाट मसाला टाकायचा आहे. जर तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला यूज केला तरी चालेल. मार्केटमध्ये तुम्हाला ₹5 सॅशे मिळून जातात. त्याच्यामुळे तुम्ही आणि असेल तर टाका, नसेल आणि जर जर लहान मुलं खाणार असतील आणि तुम्हाला जर तिखट बनवायचं नसेल तर ह्या गोष्टींची क्वांटिटी तुम्ही कमी टाकली तरी चालेल आणि पेरी पेरी मसाला स्किप केला तरी चालेल. आता मी काय केलेलं आहे, जे बटर हे टाकलेलं जे मिक्सचर होतं ना, गार्लिक ब्रेडचं जे मिक्सचर बेस बनवतो ते मी ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी जे ब्रेड पिझ्झासाठी जे बनवलेलं होतं ते ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे ते इक्वली सगळ्या ब्रेडवर सगळं. ही रेसिपी तुमच्याकडे जर ब्रेडचे स्लाइस असे शिल्लक राहिलेले असेल तेव्हा पण तुम्ही बनवले तरी चालू शकतं. फक्त कांदा टोमॅटो यूज करून बनवलं तरी चालू शकतं. तुमच्याकडे हिरवी मिरची असेल, शिमला मिरची हे असेल तर ते मिक्स करून तरी टाकलं तरी चालू शकतं. आणि भरपूर सारं चीज टाकायचं आहे. चीजची क्वांटिटी थोडीशी जास्त लागते ह्याच्यात ठेवायला, पण तुम्हाला जर कमी हवं असेल आणि तुम्हाला जर चीज तुमच्याकडे प्रोसेस चीज नसेल तुम्ही रेग्युलर चीज यूज केलं तरी चालू शकतं किंवा चीजचे स्लाइस ठेवले तरी चालू शकतात. पुन्हा एकदा थोडासा वरून आपण ना पेरी पेरी मसाला, मिक्सअप हे सगळं भुरभुरून घ्यायचं. आता मी हे ना OTG मध्ये बनवते. आता OTG सगळ्यांकडेच असतो असं नाही, हे मला पण माहिती. तर त्याची अल्टरनेट काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार. हेच तर माझ्या युट्यूबची खासियत असते की मी 2 वेने सांगते की एक रेसिपी तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या व्हिडिओमध्ये नाही करू शकत तर त्याला दुसरी पद्धत काय असेल. तर मी ऑलरेडी OTG सेट करून घेतलेला, प्रीहीट करून घेतलेला होता. आता मी ह्याच्यात बेक करायला ठेवणार आहे 180 डिग्रीवर 15 मिनिटासाठी. ऑलिव्स तुमच्याकडे असतील तर थोडे ऑलिव्स वरून टाकले तरी चालेल, नसतील काही इश्यू नाही, काही टेस्टमध्ये चेंज होत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण 15 मिनिटं ठेवायच्या. आणि जर तुमच्याकडे जर OTG नसेल, एक तवा घ्या, पॅन घ्या, त्याच्यावर तुम्ही थोडंसं बटर टाकून ब्रेडची ठेवा, झाकून ठेवा 5 ते 10 मिनिटं, शक्यतो बघत राहा. छान असे उलट पॅनमध्ये छान असे कुरकुरीत आपल्याला हे ब्रेड पिझ्झा मिळतात, त्यावेळेने केले तरी चालू शकतात. आता हे मी 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर बाहेर काढायचे आहेत. थोडंसं आपल्याला एक जर नॉर्मल टेम्परेचरला आणायचे आहेत. पुन्हा एकदा मी मेल्ट झाल्यानंतर थोडेसे ते असे सुरीने काढून घेत आहे. आणि जर मला असं वाटलं की थोडंसं तुम्हाला स्पायसी हवं असेल, थोडंसं पेरी पेरी मसाला वरून भुरभुरला तरी चालू शकतो, काही इश्यू नाही आहे. आता जे आपल्याकडे पिझ्झा कटर असतो मी त्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नसेल, मस्त तुमच्याकडे सुरी असेल, सुरीने कट केले तरी चालू शकतं. तर मी हेच सांगते की कोणतीही गोष्ट तुम्ही OTG मध्ये बनवा किंवा तव्यावर बनवा, काही टेस्टमध्ये 1% पण काही फरक पडत नाही. तर रेसिपी रेडी झालेली आहे. झटपट ओपन ब्रेड पिझ्झा फ्युजन रेसिपी आहे. ही तुम्ही सॉस सोबत सर्व करा किंवा तुमच्याकडे जर मेयोनीज असेल, जर तुमच्याकडे मेयोनीजचे आजकाल बरेचसे प्रकार येतात, कोणत्याही मेयोनीज सोबत तुम्ही हे सर्व करू शकता. तर पुन्हा एकदा आभार तुमचे मनापासून माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल, आणि धन्यवाद. माझ्या व्हिडिओजला असेच तुम्ही प्रेम करत राहा. मनापासून तुमचे आभार मानते पुन्हा एकदा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.